जलजीवन योजना कागदावर यशस्वी, अंबर्ले येथील नागरिक अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत। मानगाव तालुक्यातील अंबार्ले येथील वडाचा कोंड भागात जलजीवन योजना पूर्ण झाल्याचा दावा ग्रामपंचायतीकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र समोर आलंय। केंद्र शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचण्याचा उद्देश असताना या भागात अद्याप नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। सध्या टँकरद्वारे विहिरीत पाणी साठवून प्रत्येक कुटुंबाला दिलासा दिवसाला केवळ 2 बरणी पाणी दिलं जात असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। ही विहीर वस्तीपासून सुमारे 250 मीटर अंतरावर असल्यानं नागरिकांना डोक्यावरून पाणी वाहून न्यावं लागतंय। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलींना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे। योजनेनुसार प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी देण्याचं उद्दिष्ट असताना वास्तव परिस्थिती वेगळी असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। ग्रामस्थांनी तातडीनं पाहणी करून योग्य कारवाईची मागणी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी मानगाव तालुका प्रतिनिधी जयेंद्र मुंडे यांचा रिपोर्ट। सरकारने आमची पाण्याची सोय केलेली पाहिजे। 3 वर्ष झाली पाईपलाईन नेते, पाणी येतंय तरी प्यायला पाणी भेटत नाही। लाईनी टाकलेत ना आमच्या गावामध्ये पाईपलाईन आले पण पाणी नाही। पाण्याची सुविधा झाली पाहिजे। एकतर आम्हाला पाणी जात नाही, एवढं 200 किलोमीटरनी पाणी न्यायला लागतो। आम्ही काय माणसं आहे का जनावर आहे? जनावरांची पण सोय झालेली आहे, माणसांनाच पाणी नाही प्यायला। पाणी आहे तर जीवन आहे, पाणी नाही तर आम्ही पाणी पियायचं कुठं? प्यायचं पाण्याचे आमचे वांदे झालेले आहेत, प्यायला पाणी भेटत नाही। कमरेला पट्टा लावून आम्ही पाणी नेतो। पाणी आम्हाला पाहिजे। पाण्यासाठी आम्हाला लय चुडचुड करायला होतो। म्हातारी कोतारी माणसा काठी टेकीतनी पट्टे लावीत पाणी नेते, ते कोण कलशी नेतो, तो कोण तांबे नेतोय। आम्हाला पाण्याचा कसा काय व्हायचा हो? पाण्याची सुविधा अजिबात नाही काही। आम्हाला पाणी नाही मिळत, पाणी पाहिजे। पाण्याशिवाय आम्ही काय करायचं? काठी टेकीत येऊन कुठं येते ठांडा नेतो। पाणी पाहिजे। 90 ते 92 होईल। 3 पिढ्या झाल्या आमच्या गावाला पाणी पुरवठा होत नाही आणि आमच्या गावामध्ये सगळी मोठे वयस्कर माणसं आहेत आणि आमच्या वावीमध्ये एक टँकर आणून टाकतो, तो पण पुरत नाही गावाला पाणी। काय करणार आमची लोक? कशी करणार? आमच्या दुसऱ्या बावीत पाणी येतो, पिऊ पण शकत नाही आणि काय कसं घेणार? आमचं पाणी पण लांब आहे खूप। काय करणार? ते आमची पाण्याची सोय सरकारने केली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। शासनाची एकच मागणी करतोय की पाण्याची आमची इथे योजना चालूच नाही अजून, आणि पाणी आमच्या इकडे अजिबात नाहीच आहे। लाईन पडलेला कमीत कमी 4 वर्ष झाली। ही पाईपलाईन आता 6 महिन्यापूर्वी झालेली आहे, त्यात पाण्याचा टिमका नाही। पूर्ण अपुरी लाईन पूर्ण राहिलेली आहे। टाकीचं काम शिल्लक आहे, दोन्ही टाक्यांचं काम शिल्लक आहे आणि या टँकरने 2 दिवसांना आड करून एक टँकर येतो, ते फक्त 2-2 बारण्या आम्ही पाणी गावकीने वाटून घेतो। दिवसाला 2 बारण्या, फक्त 2 बारण्यामध्ये काय करायचं त्याचा शासनाने विचार करावा आणि पाण्याचा आम्हाला पुरवठा करावा, याची शासनाने दखल घ्यावी। आणि नसेल तर नाही सांगावा की तुमच्या वडाच्या कोंडाला पाणीच नाही मनुष्याने। कशाला दरवर्षी आम्ही 3-3, 4-4 वर्ष वाट बघायची पाण्याची? कशासाठी? आज पियाला पाणी नाही, लोक मारायला आलेत। म्हातारी कोतारी लोक पाणी नेतात काट्या टेकीत 4 किलोमीटर अंतर आहे, आपला 400 मीटर अंतर आहे पाणी न्यायला गावामध्ये। विहिरीवरनं पाणी नेतात लोक, 400 मीटरचं अंतर आहे। तर बोलायचं झालं, सत्य परिस्थिती तुम्ही बघतायच आता इथे आहे ती। आज जवळजवळ 6 वर्ष झाले ही जलजीवन मिशन योजना राबवण्यात आलेली आणि आजपर्यंत त्या योजनेला पाण्याचा थेंब नाही आहे। आणि अशा पद्धतीनं इथे टँकरद्वारे पाणी पण पोहोचवला जातो। 2 दिवसांनी एक टँकर याच्यामध्ये पडतो या आडामध्ये, आणि इथून गावकीचा आमचा एक निर्णय असा झालेला आहे की 2 बरण्याच्या वरती पाणी कोणी घेऊन जायचं नाही, कारण तो पाणी पुरत नसल्यामुळे 2-2 ते फार तर 3 बरणी यातून घेऊन जातात। आणि म्हातारी कोतारी लोक, आता आम्ही सगळे तरुण वर्ग जरी असलो तरी रोजगारानिमित्त आम्ही सगळे बाहेर असतो। काही मुंबई, पुणे, सुरतमध्ये असतो आणि इथे आई वडील असतात, कारण त्यांना शहरा ठिकाणी जमतच नाही पहिल्यापासून गावच्या ठिकाणी राहिलेले असल्यामुळे, आणि त्यांना पाण्याची एवढी गैरसोय होती। आम्ही पण केव्हा तरी येतो, वर्षातून का 6 महिन्यातून पण गावी येतो, तीच परिस्थिती असते।